हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये बोलनान कधी आणि कसे करावे व त्यासाठी लागणारे साहित्य आणि विधी याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। यंदा 2026 मध्ये मकर संक्रांती 14 जानेवारीला आहे आणि रथसप्तमी 25 जानेवारीला, म्हणजेच 14 ते 25 या काळामध्ये तुमच्या सोयीचा दिवस निवडून तुम्ही बोलनान करू शकता। बोलनान म्हणजे मकर संक्रांती ते रथसप्तमी दरम्यान लहान मुलांसाठी, विशेषतः 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी केली जाणारी एक पारंपरिक प्रथा आहे, ज्यात बोर, उसाचे तुकडे, शेंगा, मुरमुरे मुलांच्या डोक्यावरून टाकून त्यांचे औक्षण केले जाते, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, आरोग्य सुधारते आणि त्यांना थंडीच्या बदलासाठी ताकद मिळते, तसेच वाईट शक्तीपासून संरक्षण होते, अशी श्रद्धा आहे। बोलनान कधी करतात? तर बोलनान हा महाराष्ट्रातील पारंपरिक हिंदू संस्कार आहे, जो मुख्यतः लहान मुलांसाठी मकर संक्रांतीच्या काळात केला जातो। हा संस्कार मुलांच्या आरोग्यासाठी आणि बदलत्या ऋतूपासून संरक्षणासाठी केला जातो। शास्त्रीयदृष्ट्या ऋतू बदलताना मुले आजारी पडण्याची शक्यता असते, म्हणून या काळात उपलब्ध असणारी फळे आणि पदार्थ वापरून हे विधी केली जातात। मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात बोलनान करतात। या काळात तुमच्या सोयीचा दिवस निवडून हे करू शकता। मूल जन्मल्यानंतर पहिल्या संक्रांतीला हे करतात। वयोगट 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांचे बोलनान केले जाते। काही ठिकाणी 7 वर्षापर्यंतही करतात, पण मुख्यतः 1 ते 5 वर्ष या काळामध्ये बोलनान करतात। बोलनांसाठी लागणारे साहित्य: हलव्याचे दागिने। लोक मोठ्या उत्साहाने बाळासाठी हलव्याचे दागिने तयार करतात किंवा बाजारात देखील दागिने सहज उपलब्ध होऊन जातात। यात मुकुट, अंगठी, हार, हातातील कडे, कानातले इतर असा समावेश असतो। हे दागिने भाजलेल्या तिळापासून बनवलेल्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या हलव्याने तयार केले जातात। यात डिझाईन म्हणून इतर रंगाचे जसे केशरी आणि हिरव्या रंगाचे हलवे देखील जोडले जातात। काळा पोशाख: या विधीसाठी मुलाला काळा पोशाख परिधान केला जातो। मुलींसाठी काळा फ्रॉक आणि मुलासाठी काळा कुर्ता, ऋतूप्रमाणे काळा स्वेटर देखील घालू शकतात। औक्षणाचे साहित्य: बोलनान करण्यापूर्वी औक्षण केले जाते, म्हणून तयारीत औक्षणाचे साहित्य लागते, ज्यात ताटात हळद, कुंकू, तुपाचे किंवा तेलाचे निरांजन, सुपारी, सुवर्णमुद्रा, अक्षता आणि कापूस अशा गोष्टींनी औक्षण केले जाते। बोलनांसाठी साहित्य: एका वाडग्यात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, मुरमुरे, हरभरे, हलवा, तिळाच्या रेवड्या किंवा वड्या मुख्य असते। या व्यतिरिक्त चॉकलेट, बिस्किटे आणि गोळ्या आणि मुलांना आवडणारे नवनवीन पदार्थ देखील सामील करता येतात। बोलनानाची विधी: बोलनान हा एक साधा पण उत्साही सोहळा आहे। घरातील स्त्रिया आणि मुले यात भाग घेतात। घर स्वच्छ करा, पूजेची जागा तयार करा, बाळाला काळ्या रंगाचे कपडे घाला, हलव्याचे दागिने घालून बाळाला नटवा, एका मोठ्या ताटात किंवा वाडग्यामध्ये मुख्य पदार्थ मिसळा, जसे की बोर, उसाचे तुकडे, शेंगा, मुरमुरे, हरभरे, बत्तासे इत्यादी, बाळाला पाटावर बसवा। घरातील वडीलधारी स्त्रिया जसे की आई, आजी बाळांचे औक्षण करतात, आरती ओवाळतात आणि हे तयार केलेले पदार्थाचे मिश्रण बाळाच्या डोक्यावरून हळूहळू ओता। हे एक प्रकारचे आंघोळ आहे, ज्यामुळे बदलत्या ऋतूपासून संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आहे। ओतताना घरातील मुले आणि स्त्रिया बोलनान म्हणून आनंद साजरा करतात। ओतलेले पदार्थ खाली पडतात आणि आसपासची मुले ते गोळा करून खातात। हा भाग मजेदार असतो। यानंतर पारंपरिकपणे महिला हळदी कुंकू समारंभ देखील करतात, ज्यात तिळगुळ देऊन वाण देण्याची पद्धत असते। तर बोलनांची विधी ही स्थानिक परंपरेनुसार थोडी वेगळी असू शकते। काही ठिकाणी फक्त संक्रांतीच्या दिवशी करतात, तर काही रथसप्तमीपर्यंत। जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर ज्येष्ठ व्यक्ती किंवा पंडितांचा सल्ला घ्या। हा सोहळा मुलांच्या आरोग्य आणि आनंदासाठी असतो, म्हणून उत्साहाने साजरा करा। धन्यवाद। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा।